तर अशी फ्रँकी तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळेत, कमी श्रमात आणि अगदी सोपी आहे बनवायला. तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि घरी जेवढी टेस्टी बनते ना फ्रँकी, तेवढी बाहेरसुद्धा नाही मिळत. एकदा जर तुम्ही घरी बनवून खाल्ली तर बाहेर खाणं विसराल. मी तर करतो आहे सुरुवात, तुम्ही पण ट्राय करा. फ्रँकी बनवण्यासाठी आपण इथं घेतलं आहे 1 मोठी वाटी मैदा आणि इथं 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, जसं आपण कणिक मळतो सेम तसंच. आता फ्रँकीचं सारण बनवण्याच्या आधी आपल्याला पीठ मळून ठेवावं लागेल. चपातीला जसं आपण कणिक मळतो ना सेम तसं मळायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं. तिने आपण याची कणिक मळून घ्यायची. कणिक घट्टच असावी आणि थोड्या वेळाने ती पातळ होतेच. आणि थोडंसं हातावर तेल घेऊन एकदा त्याला मळावं असं. आपली कणिक मळून तयार आहे. आता ही कणिक ठेवूया साईडला. यामध्ये पहिले आपण तेल ओतायचं. झालं की याच्यामध्ये हा ठेचा, याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची हे मी ठेचून घेतलेले ते आपण टाकूया. हे जास्त फ्राय नाही करायचं आपल्याला, नॉर्मल त्याचा कच्चा असा जो फ्लेवर आहे ना तो असला पाहिजे. काळी मिऱ्यांची पूड ती आपण टाकूया. मीठ चवीनुसार. लाल मिरची पावडर. मिरची पावडर थोडीच घ्यायची कारण आधी आपण मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. चाट मसाला याचं प्रमाण थोडं जास्त असावं. थोडीशी कोथिंबीर टाका. हे 4 बटाटे आहेत उकळून घेतलेले, असे बारीक करून मग ते असे टाकायचे याच्यात. सर्व आपण असं मस्त एकजीव करायचं. सगळी आपण अशा प्रकारे एकजीव केली आहे. आता याच्यामध्ये ना थोडीशी अशी कोथिंबीर टाकूया वरती. मिक्स करूया. फ्रँकीची भाजी तयार आहे. आता आपण चपाती करूया त्याची. चपातीचा गोळा छोटासा घ्यायचा कारण आपल्याला चपाती खूप पातळ लाटायची आहे. थोडंसं पीठ लावून त्याला लाटून घ्यायची. पॉज करा बोटाने. ती अशी पातळ लाटायची की आपला हात दिसला पाहिजे. त्यासाठी पीठ पातळ नव्हतं करायचं. अशी तवा गरम झालाय, त्यावरती बटर टाकायचं आणि ही लाटलेली चपाती. चपातीवर असे बुडबुडे आले ना की लगेच ती पलटी करायची कारण आपल्याला चपाती भाजून नाही घ्यायची. थोडंसं बटर टाकू. त्यामध्ये भाजी. जेवढी चपातीमध्ये टाकायची तेवढीच भाजी घ्यायची साईडला. आता इथेच साईडला एका चपाती ठेवूया गरम करायला आणि ही भाजी काढूया साईडला.
चपाती शेकून घ्यायची. जी भाजी आपण परतून घेतली होती ती भाजी एका कढईला ठेवून अशी पसरवायची. त्यावरती थोडासा कांदा जर तुम्हाला आवडत असेल तर, आणि थोडीशी पत्ताकोबी. यावरती थोडे चीज किसून टाकू. अशा प्रकारे फोल्ड करायची. सर्व बाजूने असं बटर सोडायचं त्यावरती. चीज तुम्हाला आवडत असेल तर असं भरभरून चीज टाका, आवडत असेल तर. आपली व्हेज फ्रँकी तयार आहे. ही तुम्ही शेजवान चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. कशी वाटते? मस्त, यमी.